घंटा म्हण ना. 2 3 3 4 5. शेजारची मुलगी आली होती. हा. तिची मम्मी कारखान्याला गेली. तर तिला 200 रुपये पाहिजे होते. तिला कशाला? हॉस्टेलला जायची. शाळेत जा, हॉस्टेलला जायचं तिच्या. तुझ्याकडे पैसे नाहीये. अरे अरे पण तिच्या वडिलांचे ना आपले भांडण झालेले. देऊन टाका, शिक्षणाचं काम आहे. शिक्षणाचं काम आहे खरं आहे, पण तिच्या वडिलांचे ना आपले भांडण झालेले, ते आपल्याला बोलते. देऊन टाका, माझ्याकडे पार्लरचे आलेले पैसे दे. देऊन टाका आणि थोडासा लाडू आणि सुद्धा बनवून देते. बर बर, नाही बरोबर आहे. तिला सोबत हॉस्टेलला चालली तर ते पाहिजे सगळं सगळं. हॉस्टेलच्या बऱ्याचशा लेकरांनी आपण आपल्या घरून काही काही आणलेलं असतं, ज्यांच्याकडे नाही त्यांची परिस्थिती थोडी वाईट होती, त्याच्यामुळे ते पाहिजे सोबत. बरं ते 200 रुपये दे आणि अजून दुसरं राहिलं काय राहिलं माझ्या पाठीमधून 1000 रुपये तिला अजून माझ्याकडे आहे तर 1500 रुपये. 500 रुपयात आपलं ढकन कसं बी सध्या तात्पुरतं, उद्या परवा आपल्या कामात येते ना, देता येईल ते पैसे. आणि ते फराळ बनवून घे. तुझ्याकडे किती त्याचे? हा 200 तिला जायला दे आणि 300 रुपयाचा कुरमुरे ते आणून घे. घरी फरसाण वगैरे बनव, लाडू बनव, तिला पॅक करून दे सोबत. बघू तिचे आई वडील जेव्हा काय म्हणतील तेव्हा सांगू. आपला शेजार धर्म आहे. लेकरा बाळाने काय केलंय, आपल्या भांडणामध्ये त्याला कुठं दशिटायचं. आपले लेकरं उद्या बाहेर शिकायला जातील, त्याला बी अक्षरशः करावं लागेल. आपले भांडण थोडेसे बाजूला ठेवू. ते लेकरू काय ना आपलं लेकरू काय सगळे सारखेच. शेजार धर्म म्हणजे ते बी आपल्याकडे लहानपणी खेळायचे. जाय तू बनव मन दादा. 6 कोण 7 8 9 10